प्रेक्षकांनो, आज अप्पूच्या बर्थडे सेलिब्रेशनची धूम आहे. अप्पूची तगमग सुरू असते ना. कौशिकदांचा फोन आला ना अत्तीचा. ती सारखा विचार करते. शशांक तिची मजा घेत असतो. ती शेवटी तिथे ते पेन असतात ना ते खाली पाडते. शशांक म्हणतो अगं राहू दे मी उचलतो. शशांक म्हणतो बरं चल मी निघतो. आता अप्पू म्हणते ए खडूस आज काय ये. शशांक म्हणतो कसं काय विसरू शकतेस अपूर्वा तू. अगं आज मॅच आहे क्रिकेटची, वर्ल्ड कपची मॅच आहे यार. आज चल मला उशीर होतोय. आता शशांक गेलाय बाहेर, पण अप्पू चिडचिड करतीये. याला वर्ल्ड कपची मॅच लक्षात आहे पण माझा वाढदिवस लक्षात नाहीये. आता ती मागे गेलीये शशांकच्या आणि म्हणत असते ऐक ना माझं, थांब ना जरा. हे बघ तू खरंच ऑफिसला चाललायस का. शशांक म्हणतो मग खोटं ऑफिसला जातात का अपूर्वा. आता कुठे जातात का असं आई सांग बरं तू. विठ्ठूदा हसायला लागतो. शशांक म्हणतो मला जायला पाहिजे अपूर्वा ऑफिसला, महत्त्वाचं काम आहे. सुवाई म्हणतात अरे ती उत्तर दे ना, तिला काहीतरी विचारते ना ती तुला. काय झालं बाळा, तुला हवाय का तो घरी आज थांबायला. शशांक म्हणतो ए आई हवाय ते शक्य आहे का मला. अगं मला किती कामं असतात ऑफिसला. तर तिची तब्येत बरी आहे, तिची काही अपॉइंटमेंट नाही काही नाही आणि मला कामं आहेत ग खरंच. अप्पूच्या चेहऱ्यावरचे हावभाव तरी बघा. असे कसेही सगळे, कोणालाच आठवत नाहीये माझा बर्थडे, कोणालाच वाटत नाहीये विश करा. मग मीच त्यांना आठवण करून देते. मग आता अमेय निघालेला असतो बाहेर म्हणजे ऑफिसला जायला. चल शशांक उशीर होतोय. मग अप्पू म्हणते मला केक हवाय. शशांक एकदम बोलून जातो आणणारच आहे संध्याकाळी. अप्पू म्हणते हा आता कसं. सगळे शशांककडे बघून असे गुणवत आहेत त्याला. अप्पूला वाटलं पकडला चोर, पण शशांक म्हणतो आणलास तर मी संध्याकाळी आणेल असं मला म्हणायचं होतं. काय ना आत्ता तुझा मूड असेल खायचा तर मी आत्ता आणणार नाही, मला नाही जमणार बाबा, माझं ऑफिस आहे. अगं म्हणून म्हटलं मी आणायचाच असेल तर संध्याकाळी आणेल. आणि आणेल तर एक पेस्ट्री आणेल ना अपूर्वा, एवढा मोठा केक आणायची काही गरज नाहीये, छोटीशीच पेस्ट्री आणेल मी. पैसे काय झाडायला लागतात का. अप्पू म्हणते छोटासाच पेस्ट्री. अरे सगळ्यांनी मिळून कट करायचा असतो ना केक. शशांक म्हणतो कशाला, कोणाकोणाला खायचा आहे का रे केक. सगळे म्हणतात शी बाई आम्हाला नको, आम्हाला नाही आवडत. शशांक म्हणतो बघ हल्ली केक किती महाग असतात आणि पैसे काही झाडायला लागतात का. अजिबात नाही अपूर्वा, मी आणेल तर एवढूशीकच पेस्ट्री आणेल. माई म्हणतात अप्पू तुला डोहाळे लागलेत ना, तू एक छोटीशी पेस्ट्री खा, मला नको बाई कोणाला केक. शशांक हळूच तिच्या कानात म्हणतो संध्याकाळी तसंही मी लवकरच येणार आहे. अप्पू म्हणते येणार आहेस ना लवकर, वाटलंच मला तू लवकर येणार अशी. काय येणार आहेस, काय स्पेशल आहे खडूस. शशांक म्हणतो अगं स्पेशलच आहे, या दिवसाची वाट मी कित्येक दिवसापासून बघतोय, माझं प्लॅनिंग होतं अपूर्वा. मानसी म्हणते काय सांगताय भाऊजी, काय आज. सगळेच जण शशांककडे बघायला लागले. शशांक म्हणतो काय आहे. वहिनी आज मॅच आहे मॅच. अप्पूचा पचका झालाय पुन्हा एकदा. शशांक भारी बोलतो प्रेक्षकांनो. शशांक म्हणत असतो आम्ही सगळे मित्रमंडळी जमणार आहोत आणि मस्त सिटी मॉलमध्ये मोठी स्क्रीन लावलेली आहे, तिथे जाऊन आम्ही मॅच बघणार आहोत. अप्पू म्हणते खरंच मॅच बघायला जाणार आहेस मित्रांबरोबर. शशांक म्हणतो चप बैस आता. जाणार आहे मी अपूर्वा, चल मला उशीर होतोय बाय. आता सगळे निघून गेलेत आणि सगळेच तिथून कटून गेलेत. ए सुवा अगं आम्ही पण जाणार होतं मॅच बघायला. सुवाई म्हणतात जा जिकडे जायचं तिकडे जा, घरात तुम्ही नसलात ना तर कामं तरी पटपट होतील आमची. आता हे सगळेच जण तिथून उठून गेले. बाबी आता काहीतरी कारण काढते, तीही उठून जाते. माईंना असं वाटतंय अप्पूचं जरा जास्तीच बारीक झालाय. त्या सुवाईला म्हणतात ऐक ना सुवा, अगं तिचा चेहरा बघ ना किती बारीक झालाय, आपल्याला संध्याकाळी सांगायचंच आहे ना, सांगू ना आपण काय होतंय. आता सुवाई म्हणतात नाही हो माई असं काय करताय. अहो देणारच आहोत ना संध्याकाळी सरप्राईज, तेव्हा चेहरा तिचा कसा होईल माई, छान होईल की नाही, मग तेव्हा मजा येईल ना तिला. आता नका ना सांगू माई. पण अप्पूने जरा जास्तीच जिवारी लावलंय प्रेक्षकांनो. ती आता खोलीत जाऊन चक्क रडायला लागते, अगदी खूप दुःखी वगैरे होते आणि तिच्या पोटातल्या बाळाशी गप्पा मारायला लागते. काय माझा वाढदिवस कोणीच लक्षात ठेवला नाही, आत्ती पण नाही, खडूस तर नाहीच नाही. कसे वागतायत सगळे माझ्याशी बघ ना बाळा. तू असं नाही वागायचं आईशी, आईचा वाढदिवस नाही विसरायचा कधीच. लोक काय काय करतात, बायकोचा वाढदिवस असल्यावरती स्पेशल काहीतरी करतात, गिफ्ट आणतात, पण खडूसला लक्षात सुद्धा नाहीये माझा वाढदिवस. त्याला मॅच आहे हे माहितीये, मॅच महत्वाची आहे, पण माझा वाढदिवस महत्वाचा नाही. असं कसं आहे खडूस. साधं विश पण नाही मला केलं, कोणीच विश नाही केलं. आता प्रेक्षकांनो ही लहान लेकरासारखी अशी मनाशीच बडबड करते आणि रडून झोपी जाते. आता संध्याकाळ झाल्यावर येते हिला जाग आणि मग बघते तर बराच वेळ झालेला आहे, पण अजूनही तिला कोणी विश केलेलं नाहीये म्हणून पुन्हा रडत असते.
कोणाच्याच कसं लक्षात नाही बर्थडे, खडूस अजून आला नाही, गेला असेल मॅच बघायला. आता असं म्हणून पाणी प्यायला म्हणून ती बाहेर येते आणि बघते तर काय, समोर मस्त सरप्राईज प्लॅन केलेलं असतं आणि मग सगळेच बाहेर येऊन तिला विश करतात, हॅपी बर्थडे. आणि मग शशांक म्हणतो, घ्या मॅडम, केक खायचा होता ना तुम्हाला, अख्खाच्या अख्खा केक आणलाय. अप्पू म्हणते, तुम्हाला सगळ्यांना माहीत होतं ना, मग का खोटं बोललात माझ्याशी. अप्पू म्हणते, काय तुम्हाला सगळ्यांना माहीत होतं, कोणीच विश केलं नाही मला, किती अपसेट होते मी. विठू बाबा म्हणतात, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघायसाठी ग. शशांक म्हणतो, मग कसं वाटलं तुला सरप्राईज. अप्पू म्हणते, मस्तच, पण तुम्ही कधी केलं हे सगळं. माई म्हणतात, तू झोपली होती ना तेव्हा केलं हे सगळं. सुमी म्हणते, अगं तुला जाग यायच्या आत सगळं करायचं होतं ना, किती धावपळ झाली यांची बघ तरी. अप्पू म्हणते, मग मला उठवलं का नाही तुम्ही सगळ्यांनी. शशांक म्हणतो, कशाला उठवायचं होतं, एकतर मी तुला विश केलं नाही रात्री म्हणून तू जागी होतीस, पुन्हा सकाळी सुद्धा लवकर उठलीस म्हणून तुझी झोप झाली नव्हती म्हणून झोपू दिलं तुला. माई म्हणतात, थांबा थांबा, आताच केक नाही कापायचा सुवा, आधी ऑक्शन करायचं ना. सुवाई म्हणतात, हो हो माई, अगं अप्पूच जा, छान ड्रेस घालून या औक्षणासाठी. अप्पू म्हणते, नाही गं सुवाई, मी आधीच खूप वाट बघतीये, जे काय करायचं ते ह्याच कपड्यामध्ये करूयात ना. तर अप्पूला कंटाळा आलाय ड्रेस चेंज करायचा सुद्धा आणि मग सगळेच जण तिला औक्षण करतायत आणि छान तिचा बर्थडे सेलिब्रेट झालाय. पन्ना काकू म्हणत असते, अप्पू वाकू बिकू नको नमस्काराला आता. तर आता अचानक ही केक कापणार तेवढ्यात लाईट गेलेले असतात प्रेक्षकांनो. बिचारी अप्पू, दुष्काळात 13वा महिना. तर आता अमेय जाऊन बघतोय लाईट का गेलेत. अमेय येऊन सांगतोय की अरे काहीतरी काम काढलंय त्यांनी म्हणून लाईट गेलेत कदाचित. सगळेच म्हणतात, आता कसा केक कापायचा. मग बाबी आत्या म्हणते, आपल्या सगळ्याकडे मोबाईल आहे ना, मोबाईलवरती आपण उजेड करूयात ना आणि केक कापूयात. तेव्हा सगळे मोबाईल लावणार तेवढ्यात शशांकनी खूप सारे कॅन्डल्स आणलेत तिथे आणि मग अप्पूचा बर्थडे सेलिब्रेट केलाय अगदी छान कॅन्डल लाईटमध्ये. माई म्हणतात, वा शशांक, तू अशा वेळी उपयोग करशील या कंदिलाचा वाटलं नव्हतं. अप्पू तर खूप खुश झाली आहे. माई म्हणतात, खा आता, सगळ्याच्या सगळा केक खायचा होता ना तुला. मग सगळ्यांनी एकेकाने प्रेमाने अप्पूला केक भरवलाय. सुवाई म्हणतात, अरे बाबा, आम्हाला काही करायला लावलं नाहीस तू, आता काय आहे तुझं जेवणा खावण्याचं प्लॅनिंग सांग तरी. शशांक म्हणतो, हो अगं आई, ते गरमागरम असावं म्हणून मी फोन नाही केला, आता करतो हां. माई म्हणतात, अरे काय मागवलंय ते तरी सांग. आता शशांक हळूच म्हणतो, चायनीज मागवलंय, अपूर्वाला आवडतं ना स्पेशल सगळं, हिला तर फार आवडणार आहे. तर मग आता शशांक गेलाय फोन करायला. सुवाई म्हणतात की काय खायचं आहे ना केक अजून, आम्हाला पण भरव ना. अप्पू त्यांना म्हणते, तुम्हाला शुगर आहे. आता शशांक आलाय फोन करून, तो म्हणतोय की त्यांना फूड डिलिव्हरी द्यायला जमणार नाही आहे, त्यांनी ना तिकडे म्हणजे त्यांच्याकडे पण लाईट गेलेत आपल्यासारखे, आता काय करायचं. मग सुवाई म्हणतात, माई आंबट गोड पाणी आहे फ्रीजमध्ये, मी पटकन बटाटे उकडवते, आपण मस्त भेळ करूयात ना चटपटीत. आणि सगळ्यांना सुवाईची आयडिया मस्त पटली आहे. अप्पूला तर जास्तीच पटली. अप्पू म्हणते, हो चालेल ना. अप्पू किती छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळतं म्हणजे घेते ना प्रेक्षकांना, छानच दाखवलंय त्यांनी. आता अप्पू म्हणते, लव यू सुवाई, भेळ भारीच. माझ्या तोंडाला पाणी सुटलंय आता. असो, आता सुवाईनी छान सगळी व्यवस्था केली आहे आणि फायनली त्यांनी भेळ तयार केली आहे. प्रेक्षकांनो, सगळेच फोटो अंधारात आहेत ना, त्यामुळे नीटशे तुम्हाला दिसत नसतील. पण विठू बाबा कुठेतरी गेलाय म्हणून अप्पू त्याला शोधायला जाते. विठू बाबा पटकन बाहेर येतो आणि अप्पूला एक छानसं काहीतरी इन्व्हलप देतो आणि म्हणतो, हे तुझ्या बर्थडेचं सरप्राईज आहे, वाढदिवसानिमित्त खास भेट तुझ्यासाठी. सुवाई म्हणतात, आमच्या दोघांकडनं बरं का अप्पू. सगळेच म्हणतात, वा अप्पू, मजा आहे बाबा तुझी, गिफ्ट, बर्थडे, मज्जा, मस्तच मजा. अप्पू सगळ्यांना थँक्यू म्हणत असते. सुमी म्हणते, अगं आम्हाला नको थँक्यू म्हणू, शशांक दादाला थँक्स म्हण, त्याने सगळी ही प्लॅनिंग केली आहे. अप्पू म्हणते, बेस्ट इज बेस्ट बर्थडे माझा सेलिब्रेट केलायस तू खडूस. आता शशांकच्या तोंडात भेळ असते म्हणून तो असं करतोय. तर अप्पू म्हणते, काय खडूस, तुला थँक्यू म्हणायचंच होतं, पण काय रे मला न सांगतो केलंस तू, मला रडू आलं होतं माहितीये, बाबा आत्तीने पण विश नाही केलं. शशांक म्हणतो, मीच सांगितलं होतं त्यांना. अप्पू म्हणते, माझा परफेक्ट नवराच असं प्लॅनिंग करू शकतो. मानसी म्हणते, आत्ता असं बोलतीयस खरी, पण सकाळपासून धीर नव्हता धरवत मॅडमला. अप्पू म्हणते, खडूसने विश केलं नाही त्याचा जास्ती राग आला होता मला. अगं नवऱ्याने दिलेला सरप्राईजचा आनंदच वेगळा असतो, हो की नाही ग बाबी आत्या. बाबी आत्या थोडंसं अडखळतच बोलतात, हो हो अगं बरोबर आहे तुझं, तू म्हणशील ते खरंच आहे. तर आता अप्पू लगेच म्हणते, तुझा लास्ट बर्थडे US ला सेलिब्रेट केला होतास ना तू आणि भास्कर काका, म्हणजे भास्कर काकाने तुला जबरदस्त सरप्राईज दिलं असेल ना, म्हणजे त्याला सरप्राईजेस आवडतात असं मला सुवाईने सांगितलं होतं.
पण आता बाबी आत्या काहीच बोलत नाही, जरा कानकोंड्या झाल्यासारख्या दिसत आहेत त्या. आता इकडे अप्पू म्हणत असते, दिलंच असेल ना सरप्राईज, सांग ना बाबी आत्या. विठू बाबा म्हणतात, मग काय, तिथे दोघं राजा राणी, दणक्यातच झाला असेल वाढदिवस. सुमी म्हणते, बाबा विचारताय काय तुम्ही, अहो झालाच असेल, काय मस्त सेलिब्रेट केला असेल यांनी बर्थडे, लॉंग ड्राईव्हला गेले असतील, मज्जा केली असेल. ए सांग ना बाबी आत्या. पण बाबी आत्या म्हणतात, अहो काय तुमचं चाललंय भास्कर भास्कर. मग माई म्हणतात, काय हो वंस, काय झालं नेमकं तुम्हाला. आता अप्पू बाजू सावरून घ्यायसाठी म्हणते, मी सांगते ना काय झालं असेल ते. आणि प्रेक्षकांनो, इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. आता पुढे त्यांनी काय दाखवलंय की सुमीची सासू आली आणि ती म्हणते की आम्ही आमच्या देवीला चाललोय, तर सुमीच्या वतीने ओटी वगैरे मी द्यायची म्हणते देवीला, तर सुमीचा हात लागावा म्हणून मी इथे आली आहे ओटीला. काय आहे ना, आता हिची परिस्थिती अशी नाही आहे, त्यामुळे हिला नाही घेऊन जाता येते. तर आता सुवाई म्हणतात, न्या नक्की, म्हणजे व्यवस्थित करा सगळं देवाधर्माचं. तर आता या सुमीच्या सासूने सुमीचा हात लावल्यावर ते नारळ काहीतरी तडकलंय म्हणे आणि मग लगेच त्या म्हणतात, अरे बापरे अपशकुनच झाला. अरे देवा, नारळाला तडा गेला म्हणजे अपशकुनच झाला. माझ्या नातवंडाच्या जीवाचं काही बरं वाईट तर नाही होणार ना. प्रेक्षकांनो, ही सुमीची सासू थोडी थोडी राणी मुखर्जीसारखी दिसते ना, म्हणजे सॉरी टू से, पण आता पुढे काय होतं सुमीच्या बाबतीत ते बघूयात. प्रेक्षकांनो, मी खरं सांगू तुम्हाला, मला ऑफिशियली TR संपणार आहे की नाही ही अजूनही पक्की खबर कळलेली नाही आहे. म्हणतायत सगळेजण, पण नेमकं खरं काय आणि खोटं काय ते क्लिअर झालेलं नाही आहे. प्रेक्षकांनो, मला पक्क कळलं ना तर तुम्हाला नक्कीच सांगेल मी. पण आजचा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक करायला विसरू नका आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. धन्यवाद.